शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटलांमुळे मंत्रिमंडळाचा विस्तार रखडलेला होता। सध्या जयंत पाटील फक्त शरद पवारांसोबत शरीराने आहेत, पण मनाने ते अजित पवारांसोबत आहेत असा खळबळजनक दावा शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी काल केला होता। तर त्यांच्या विधानाबद्दल आज जयंत पाटील यांनी टिप्पणी केलेली आहे आणि पुन्हा एकदा संजय शिरसाट यांनी जयंत पाटील यांच्या वक्तव्याला प्रत्युत्तर दिलंय। जयंत पाटलांनीच हा प्रस्ताव पुण्यात दिला होता की आपल्याला आता भाजप बरोबर जायचं आहे। त्यासाठी झालेल्या बैठकीमध्ये ही सर्व चर्चा झाली होती आणि आता आपण सर्वजण मिळून शरद पवार साहेबांना सांगू, हे सर्व बैठकीमध्ये त्यांचं ठरलं होतं। आजही जयंत पाटील फक्त शरीराने तिकडे आहेत, मनाने अजितदादांबरोबर आहेत असं माझं मत आहे। राहिला विस्ताराचा प्रश्न ना, आमची जी माहिती आहे की ते येणार होते म्हणून विस्तार थांबला होता। कुणाबरोबर बैठक झाली होती आणि मग ते का आले नाही? येतील, काही आता त्यांना काही अडचणी आल्या असतील म्हणून ते आज विरोधात बोलून कधीतरी आपली साईड सेव्ह करायचा प्रयत्न करतात, पण येतील। शिरसाटांना विचारा, मला त्यांनी कधी माझं त्यांचं भाष्यही नाही किंवा ते माझ्याशी गप्पा मारल्या चर्चा केली असंही नाही, त्यामुळे माझं मन कुठं आहे हे त्यांना कळण्याचा प्रश्न उद्भवत नाही। हे अशीच भाकीत आहेत सगळी। जयंत पाटलांनी किती खोटं रेटून बोललं जरी असलं तरी त्यांनी छातीवर हात ठेवून सांगावं हे खरं की खोटं। आणि त्यांनी तुमच्याच चॅनलमध्ये तुम्ही दाखवलंय की मागच्या वेळेला मी किती वेळा भेटलो, आमचे काय बोलणं झालं याबद्दल त्यांनी सुद्धा खुलासा केलेला आहे। लोक सर्वच विसरतात अशातला भाग नाही, लोकांच्या सर्व लक्षात राहतं, हे आपण आपल्यासारख्या नेत्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे। म्हणून खोटं बोल पण रेटून बोल ही पद्धत आता बंद करा। लोक उघड्या डोळ्याने तुमचे सर्व कृत्य पाहतायत आणि मी केलेलं स्टेटमेंट हे 100% खरं होतं हे मी छातीठोकपणे सांगेल। नसता मी अनेक, जर त्यांना आवश्यक वाटत असेल तर मी अनेक पुरावे त्याचे सुद्धा द्यायला तयार आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।